आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूया। सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या बातम्या। सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद। काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे अर्ज बाद ठरवण्यात आलाय। तर भाजपनं काँग्रेसच्या सूचकाचं अपहरण केलं। बहुमत असताना देखील का घाबरताय, प्रणिती शिंदेंचा आरोप। अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा उमेदवारी अर्ज बाद। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांनी बाजोरी यांच्या अर्जावरती आक्षेप घेतला। बाजोरी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप। विधान परिषदेसाठी यवतमाळमध्ये भाजप बंडखोर नितीन भुतडा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितीन भुतडा उमेदवारीबाबत पुढील निर्णय घेणार। महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरेंमध्ये अर्धा तास बैठक। बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात। अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा। पक्षातील नाराजीवरती पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी। पार्थ पवारांसोबतच्या बैठकीनंतर सुनील टिंगरेंची नाराजी दूर, तर टिंगरे यांच्यानंतर सुरेश घुले यांची देखील नाराजी दूर। विक्रम काकडे यांनी घेतली घुलेंची भेट। कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली। जुईली दळवी या कोकणातून उमेदवारी अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती। उदय सामंतांच्या नेतृत्वात बैठकीनंतर निर्णय, सूत्रांची माहिती। निवडणूक अधिकाऱ्यांनी विक्रम काकडेंच्या अर्जावरचा आक्षेप फेटाळला। काकडेंनी अर्जात मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। निर्णयाविरोधात पवारांची राष्ट्रवादी कोर्टात जाणार। पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी। नाशिकमध्ये मातोश्रीच्या आदेशानंतरही ठाकरेंच्या सेनेमधून उमेदवारी नाही। ठाकरेंशी चर्चा करूनही अनिल कदमांनी फॉर्म भरला नाही, सूत्रांची माहिती। तर संख्याबळ जुळत नव्हतं, या घोडे बाजारात उतरायचं नसल्यामुळे विधान परिषदेतनं माघार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीतेंचं स्पष्टीकरण। ठाण्यामध्ये शिवसेना उमेदवाराचा अर्ज भरताना भाजप आमदारांची गैरहजेरी। रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना नायकांसह ठाण्यातील 9 आमदार अनुपस्थित। संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपला ठाण्याची जागा हवी होती। आता टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या बघूयात। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेट बैठकीत मंजुरी। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। आचारसंहिता असल्यामुळे आता घोषणा करू शकत नाही। निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 65 लाखांवर कर्ज खात्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी। 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका। शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही, राजू शेट्टींचा सरकारला इशारा। आम्ही कोणतीही होर्डिंगबाजी न करता कर्जमुक्ती दिली होती। यावेळी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचेल एवढीच अपेक्षा। आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। लाडकी बहीण योजनेत पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार। अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतनं पैशांची अफरातफर। सरकारवरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। राऊत आक्रमक, तर महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी राऊतांचे प्रयत्न, त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करा, बन यांचं प्रत्युत्तर। शिवसेना सोडून पश्चाताप झालेल्यांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा, ठाकरेंच्या नेतृत्वात मागे यावं। अंबादास दानवेंचं संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। बंडखोर अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं समन्स। मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावलं। भाजपकडनं शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधनं सत्तारांच्या मुलानं अर्ज भरला। सत्तार यांची व्यथा खरी, आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया। एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीच्या हिताचं नाही। माझ्या मतदारसंघात देखील मित्रपक्षाचा हस्तक्षेप असल्याचा संजय गायकवाडांचा दावा। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेचे आमदार अब्दुल सत्तारांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना दोघांमध्ये भेट। राजकीय चर्चांना उधाण, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी विधान केलं होतं। आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात नाराजी। काही आमदार आणि नेते दिल्लीमध्ये हायकमांडकडे तक्रार करणार। जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका झाल्याबद्दल तक्रार करणार, सूत्रांची माहिती। पुण्यात काँग्रेस भवनात नगरसेवकांच्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळेंची हजेरी। यावेळी काँग्रेसच्या गटनेत्यांनी सुळेंच्या गळ्यात काँग्रेसची शाल घातली।
यावर माझा काँग्रेस प्रवेश नाही असं मिश्किल उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं. मनसरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा. पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न. कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी. रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सतेज पाटलांकडनं गोकुळ दूध संघाच्या निवडणूक तयारीला सुरुवात. करवीर तालुक्यातील भुयेवाडीमध्ये सतेज पाटलांचा दूध उत्पादकांशी संवाद. निवडणुकीत सोबत राहण्याचं आवाहन. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वाटपावरनं वाद. शिवसेना भाजपकडनं नगराध्यक्षांविरोधात बॅनरबाजी. महायुतीतील वाद चव्हाट्यावर. पुण्याला गुन्हेगारांची राजधानी म्हणणं चुकीचं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं खासदार सुप्रिया सुळेंना 9 पानी पत्र लिहित उत्तर. गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा. रस्त्यावरती नमाज पठण बंद करा. किरीट सोमय्या यांची मुंबई पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र करत मागणी. मुंबईतल्या रस्त्यावरती नमाज पडायला देणं ही गंभीर समस्या, पत्रामध्ये उल्लेख. 8 जून रोजी इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता. यापूर्वी देखील ही बैठक 6 जून रोजी नियोजित होती, पण या बैठकीला विरोधी पक्षातील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. आदित्य ठाकरेंकडनं मंत्रालयात आज निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. एसआयआर संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याची माहिती स्वतः आदित्य ठाकरे यांनी दिली.